आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। जुनी शमडी जंगली कुत्र्यांच्या हल्ल्यात 6 बकऱ्या व 2 बोकड्या ठार। शेतकऱ्यांचे जवळपास 1 लाखाचे नुकसान। बागलाण तालुक्यातील जुनी शमडी येथील किरायतवाडी रस्त्यालगत असलेले शेतकरी प्रकाश बळीराम वाघ यांच्या शेतात जंगली कुत्र्यांनी 6 गर्भवती बकऱ्या तसेच 2 मोठे बोकड यांच्यावर 7 ते 8 कुत्र्यांनी हल्ला करत सर्व बकऱ्या ठार केल्या। आधीच शेतकरी कांद्यामध्ये पूर्णतः डुबलेला आहे। त्यात बेमोसमी पावसाने कसमादे परिसरात तयार कांदा रोप, मका, भाजीपाला व अनेक पिकांचे नुकसान केले असून शेतकरी पूर्णतः हतबल झालेला असताना काल दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घरापासून जवळच बांधलेल्या 6 बकऱ्या व 2 बोकड जंगली कुत्र्यांनी हल्ला करत ठार केले। 7 ते 8 कुत्र्यांचा एकत्रितरित्या हल्ला सर्वच बकऱ्या फस्त केल्या। त्यावेळेस त्या ठिकाणी प्रकाश वाघ हे शेतकरी नसल्यामुळे त्यांच्या पत्नी यांनी आरडाओरडा करून वाचवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु कुत्र्यांचा हल्ला इतका होता की त्यांच्याही जीवाला धोका पोहोचला असता। आजूबाजूचे शेतकरी जमा होईपर्यंत सर्व बकऱ्यांचा जीव गेलेला होता। या शेतकऱ्याचे जवळपास 1 लाख रुपयाचे नुकसान झाले। शासनाकडून झालेल्या नुकसानाची पंचनामा करून भरपाई मिळावी अशी परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली। कांद्याला बाजारभाव नाही, भाजीपाला पिकवला तर निसर्गाची साथ नाही आणि आता जनावरं पाळायचं म्हटलं तर बिबट्यांची दहशत। दिवसा सर्व बकऱ्या जंगली कुत्र्यांनी हल्ला करून ठार केल्याने कुटुंबाला हातभार लागत असणाऱ्या जनावरच गेल्यामुळे मोठी आर्थिक हानी झाली। शासनाने याची दखल घेऊन मदत करावी अशी मागणी शेतकरी प्रकाश वाघ यांनी केली आहे। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल।